नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाची तुम्ही तयारी करत असाल चौकीदार पदासाठी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, परीक्षेला काहीच दिवस शिल्लक आहे। आता आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायचे आहे। कशा पद्धतीने आपण मराठी व्याकरणाचे जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो, म्हणजे पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायचे असेल तर आपण तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मराठीचा भाग घेऊन आलेला आहोत। महासंग्राम 500 क्वेश्चन आपण घेणार आहोत येत्या 3-4 दिवसात। तर तुम्हाला हे 500 क्वेश्चन संपूर्ण बघायचे जेणेकरून तुमच्या पैकीच्या पैकी मार्क फिक्स होतील आणि तुमची ही पोस्ट फिक्स होईल। बघा, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेलं आहे। एकदम डायरेक्ट फास्ट ट्रॅक आपण रिव्हिजन घेणार आहोत, कोणत्याही पद्धतीचा आपल्याला पॉज घ्यायचा नाही आहे। ओके, बघा प्रश्न कसे विचारतील। शब्दांच्या मुख्य जाती किती? तर शब्दांच्या मुख्य जाती सर्वांनाच माहित आहे, 8 आहेत। एकदम बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण जे आपले प्रश्न असतील ते प्रश्न वन लाइनर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल। ओके, मी अरेंजमेंट अशी केलेली आहे या प्रश्नांची जेणेकरून तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण समजेल। या 4-5 दिवसात आपण मराठीला पूर्णपणे साफ करणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघायचा बघा। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, शब्दांच्या मुख्य प्रकारांना काय म्हणतात? तर बघा, विकारी त्याला आपण सव्यय म्हणतो, अविकारी त्याला आपण अव्यय म्हणतो। बघा, पहिले 4 जे आहे विकारी आहे, सव्यय आपण म्हणतो नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। हे 4 जे आहे सव्यय आहेत। ओके, त्याच्यानंतर अव्यय कोणते कोणते आहेत? तर क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय असे 4 हे काय आहे तर अविकारी आहे। चला समोर पाहू, 1 बाय 1 सर्व काही प्रश्न घेतलेले आहे। बघा, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स। तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, वनरक्षक, तलाठी, सरळ सेवा, शिक्षक भरती, प्रत्येक पेपरसाठी मराठी हा विषय खूप महत्त्वाचा असतो, तुम्हाला समोर धोका देऊ शकतो। बघा, विकारी शब्दांच्या बघा किती जाती आहेत? तर बघा, विकारी शब्दांच्या इथं परत तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। ओके, चला त्यानंतर बघा चौथा प्रश्न, अविकारी शब्दांच्या जाती किती आहेत? तर बघा ह्याचेही 4 आहेत। तर क्रिया विशेषण अव्यय, ओके, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। आता ही पीडीएफ कमी वेळात जर तुम्हाला अभ्यास करायची असेल आणि पीडीएफ तुम्हाला कशी मिळवायची आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघा, समोर मी तुम्हाला सांगणार ही पीडीएफ तुम्हाला कशी मिळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा। प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूच्या नावाला काय म्हणतात? तर आपण त्याला काय म्हणतो? नाम म्हणत असतो। बघा, नामाचेही इतर प्रकार पडतात। बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण बघणार आहोत। समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेला आहे 6व्या क्रमांकाचा। हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर बघा, हिमालय हे एक पर्वताला नाव दिलेलं आहे, हे विशेष नामामध्ये येतील, जसं की राम, श्याम। त्याच्यानंतर एखादी शाळा कोणती घेतली त्याचं नाव घेतलं आपण शाळेचं तर ते विशेष नामामध्ये येते। विशेष नाम नेहमी कसे असतात तर व्यक्तिवाचक असतात, लक्षात ठेवायचं, व्यक्तिवाचक। ओके, आणि सामान्य नाम नेहमी जातीवाचक असतात, हे लक्षात ठेवायचं। चला त्याच्यानंतर बघा समोरचा 7वा प्रश्न, गंगा हे नाम कोणते आहे? तर हे बी विशेष नाम आहे, लक्षात ठेवायचं आहे। नदीला नाव दिलं तरी ते विशेष नाम राहते। 8वा प्रश्न बघा, माणुसकी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर याला आपण म्हणणार भाववाचक नाम। त्यानंतर बघा 9वा प्रश्न, नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर नदी हे सामान्य नाम आहे। बघा, सामान्य नाम एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात आढळते। बघा, सामान्य नाम कसे असतात? एकवचनी, समोर तुम्हाला कामी पडणार, व अनेक वचनी, समजलं? हे या पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत। बघा, माणुसकी, आता हे जे की आहे याच्यावरून आपण काय ठरवणार आहोत? तर हे पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे की त्याला म्हणतो आपण स्त्रीलिंग आहे। बघा, माणुसकी ई हा प्रत्यय आला तर तो स्त्रीलिंगी होत असतो, पण त्व य आला तर तो नपुंसकलिंगी होत असतो, पणा आणि वा आला तर तो पुल्लिंगी होत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। ज्या गोष्टीला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ कल्पना करत असतो, त्याला आपण भाववाचक नाम म्हणत असतो। बघा, खूप जबरदस्त पद्धतीने ही पीडीएफ अरेंज केलेली आहे तुमच्यासाठी कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी। बघा, ज्या नामामुळे एकाच जातीचा सर्व वस्तूंचा बोध होतो त्याला काय म्हणतो? तर याला आपण सामान्य नाम म्हणत असतो। जातीचा बोध होतो त्याला आपण सामान्य नाम म्हणत असतो, की पर्वत, नदी, त्यानंतर शाळा, घर, हे जे काय सामान्य नाम आहेत। ओके, प्राणी हे सर्व सामान्य नाम। त्याच्यानंतर बघा, ही पीडीएफ तुम्हाला कशी मिळेल? तत्पूर्वी तुम्हाला हे सांगतो की जर तुम्हाला आणखीही समोर प्रश्न पाहिजे तर समोर प्रश्न आहेत। बघा, ॲम्बिशन अकॅडमी पुसद शिक्षक पात्रता परीक्षा तसेच इतरही कोणत्याही पदाकरिता तुम्ही तयारी करत असाल तर ही पीडीएफ जी आहे ही पीडीएफ तुम्हाला प्रत्येक पदाकरिता मिळणार आहे। एकदम
जबरदस्त पीडीएफ तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास आणि जास्तीत जास्त क्वेश्चनचे मार्क मिळवून देण्यासाठी ही 500 क्वेश्चनची पीडीएफ बनवलेली आहे. बघा, शिक्षक पात्रताला 30 गुण राहतात, 30 पैकी 30 गुण तुम्ही मिळू शकतात. जर तुम्हाला दुसऱ्या पदाची तयारी करायची असेल, जर पोलीस भरतीची करायची आणि तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये सर्व काही अभ्यास कव्हर करायचा असेल, या पीडीएफ मध्ये तुम्ही सहज अभ्यास कव्हर करू शकता. अशा पद्धतीची ही पीडीएफ आहे. ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असल्यास लगेच कमेंट करा, किंवा तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवर 9011373882 या नंबरवर 50 रुपये फोन पे करायचे. 50 रुपये या पीडीएफची प्राइस आहे. बघा, कारण ही पीडीएफ मेहनत करून बनवलेली आहे. एक एक प्रश्न आपण निवडलेला आहे आणि व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा पद्धतीने त्याची मुद्देसूद मांडणी केलेली आहे. या नंबरवर तुम्हाला फोन पे करायचा आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा. मी लगेच तुम्हाला याची पीडीएफ पाठवणार आहोत. समोर पाहू. बघा, 11वा प्रश्न काय म्हटलेला आहे, ज्या नामामुळे विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला काय म्हणतो, विशेष नाम. हे व्याख्या बी विचारतात. त्याच्यानंतर बघा 12वा, वस्तूतील गुण, धर्म, भाव दर्शविणाऱ्या नामाला काय म्हणतात, तर भाववाचक नाम. बघा, या व्हिडिओला तुम्ही एकदम स्पीडनं पाहू शकता, कारण तुम्हाला जर स्लो वाटत असेल स्पीड बी वाढवू शकता, पण जनरली समजण्यासाठी तुम्ही या स्पीडनं, कारण मी स्वतः स्पीडनं तुम्हाला शिकवा लागलो. बघा, विशेष नामे नेहमी कोणत्या वचनात असतात, तर विशेष नाम नेहमी एकवचनी असतो, तो व्यक्तिवाचक असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. काय निश्चित असते, लिंग निश्चित असते, निश्चित असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. जबरदस्त. त्याच्या बाद समोरचा प्रश्न, वात्सल्य हे कोणत्या नामात येते, वात्सल्य हे भाववाचक नामात येते. आपण त्याला डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ इमॅजिन करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक नाम. बघा, त्याच्यानंतर लहानपण या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. याला काय म्हणणार आपण, भाववाचक नाम. पण त्व य असं आलं तर हे काय आहे, हे लहानपण कोणतं नाम येईल, लिंग कोणतं येईल त्याचं, तर लिंग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बघा, मी इथं परत इथं लिहून देतो. पण त्व आणि य हे आलं तर नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगी लक्षात ठेवा. पणा आणि वा आलं तर हे आहे पुल्लिंगी. ओके, त्यानंतर त, आई, ई, गिरी, की हे आले तर हे स्त्रीलिंगी. हे लक्षात ठेवायचं. हे काय आहे, स्त्रीलिंगी नाम. अशा पद्धतीने आपण त्याला ओळखू शकतो. समोरही प्रश्न आहे. बघा, 16वा प्रश्न काय म्हटलेला आहे, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर सर्वनाम म्हणतात. बघा, याला काय म्हणतो आपण, सर्वनाम म्हणत असतो. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणत असतो. नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख टाळण्यासाठी ज्या शब्दाचा वापर करतात त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा 17वा, मराठीतून मूळ सर्वनामे किती आहेत, तर बघा एकदम जबरदस्त तुम्हाला मांडणी आहे. बघा, 9 सर्वनाम आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. समजलं हे काय आहे, तर त्याची प्रत्यय बी राहतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तू पासून तुम्ही तयार होते. ओके, चला. त्याच्यानंतर बघा 18वा प्रश्न काय म्हटलेला आहे, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर मुख्य प्रकार बघा 6 आहेत. पुरुषवाचक सर्वनाम आहे की नाही, त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, त्याच्यानंतर आणखीही इतर प्रकार आहेत. हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. बरेचसे आपण पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन घेऊ शकता किंवा ऑफलाईन बॅचला येऊ शकता. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला शिकवण्यात येईल. मी हे कोणते सर्वनाम आहेत, तर हे बघा, मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता याला लक्षात कसं ठेवायचं, बोलणारा व्यक्ती स्वतः प्रथम पुरुषवाचक असतो, ऐकणारा व्यक्ती हा द्वितीय पुरुषवाचक असतो, आणि दोघं मिळून ज्यावेळेस तिसऱ्याबद्दल बोलतो तर तो तृतीय पुरुष असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 20वा प्रश्न, तू हे कोणते सर्वनाम आहे, तर हे बघा, हे आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. जर मी म्हटलं तुम्हाला बोलणारा व्यक्ती प्रथम पुरुषवाचक, मी म्हटलं तू अभ्यास कर, तर तुम्ही ऐकणारे झाले, तुम्ही कोणते झाले मग, तर हे झाले द्वितीय पुरुषवाचक. अशा पद्धतीने ह्याला लक्षात ठेवायचं सोप्या भाषेत. त्यानंतर 21वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, हा ही हे कोणते सर्वनाम आहेत, तर याला आपण काय म्हणणार, दर्शक सर्वनामे आपण याला म्हणणार आहोत. चला, दर्शक जवळची आणि दूरचे असे 2 सर्वनामे आहेत. बघा, हा ही हे, जो जी जे, बघा तो ती ते, सॉरी, हा ही हे, तो ती
ते. ओके, हे काय झाले, जवळचे आणि दूरचे सर्वनाम, वस्तू किंवा घटक दाखवण्यासाठी आपण त्याला वापरत असतो. 22वा प्रश्न बघा, जो जी जे हे कोणती सर्वनामे आहेत, तर याला आपण काय म्हणणार, संबंधित सर्वनाम. बघा, जोचा तो संबंध येतो, जसं की जो करेल तो भरेल, जो अभ्यास करणार तो पास होणार, जो या व्हिडिओला शेअर करणार त्याला मी एक गिफ्ट देणार, अशा पद्धतीने मी बोलू शकतो. जोचा तो सोबत काय राहतो, संबंध. बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर तुम्हाला जर वाटत असेल की आदिवासी विभाग पदाची आपल्याला कमी वेळात तयारी करायची आहे आणि आता वेळ कमी आहे, तर या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तयारी करायची असेल तर या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बघा, प्रश्नार्थक सर्वनाम काय म्हटलं, तर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतो आपण, प्रश्नार्थक सर्वनाम. बघा, कोण आहेस तू, ओके, असं जर शब्द विचारला, क्वेश्चन मार्क दिला, तर बघा हे काय झालं, हे झालं प्रश्नार्थक सर्वनाम. पण जर मी असं म्हटलं, काय ही गर्दी, काय ही गर्दी, आता काय झालं, हे काय झालं, तर हे झालं अनिश्चित सर्वनाम. हे लक्षात ठेवायचे. असे एवढ्या डिटेलमध्ये शिकण्यासाठी बघा तुम्हाला अँबिशन अकॅडमीला फॉलो करून ठेवायचं आहे. बघा, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे, तर स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. मी स्वतः अभ्यास करेल, मी स्वतः तुम्हाला शिकवेल, तुम्ही स्वतःहून अभ्यास करा आणि तयारीला लागा, अशा पद्धतीने आपण आत्मवाचक सर्वनामाचा वापर करू शकतो. त्यानंतर बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर याला म्हणतात आपण विशेषण म्हणत असतो. बघा, एक सांगतो तुम्हाला, जर मी म्हटलं मोठा मुलगा घरी गेला, मोठा मुलगा घरी गेला, आता ओळखायचं कसं, नेहमी हे नाम राहील, नामाच्या पहिले येणारा शब्द काय राहत असतो, विशेषण राहतो, याला आपण अधिविशेषण सुद्धा म्हणू शकतो. ओके, समोर चला. बघा, समोरही प्रश्न आहेत. जर तुम्हाला अँबिशन अकॅडमीची ऑफलाईन बॅचेस किंवा ऑनलाईन बॅचेस करायचे असतील तर तुमच्यासाठी खूप जबरदस्त ऑफर मी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला ऑफलाईन बॅचेस करायचे असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल की यावर्षी मी पोलीस झालो पाहिजे, वनरक्षक झालो पाहिजे, तर हे लेखी प्लस फिजिकलची बॅच तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण बघा, या बॅचची फी जी आहे सर्वात कमी आहे, 4,999 रुपये. एकदम कमी फी मध्ये आपण ही बॅच तुम्हाला शिकवणार आहोत. त्यामध्ये लेखी प्लस फिजिकलचे सर्व तुम्हाला तयारी करून घेण्यात येईल. त्याच्यानंतर बघा, ही बॅच 1 जुलै पासून सुरू झालेली आहे, परंतु डेमो लेक्चर सुरू आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे या बॅचची, म्हणजेच 4,999, 5,000 रुपयात तुम्ही 1 वर्षापर्यंत ही बॅच करू शकता. ही ऑफर फक्त आणि फक्त 15 जुलैपर्यंत आता राहणार आहे. त्यानंतर फी वाढणार, लक्षात ठेवायचं आहे. मग 15 जुलैपर्यंत निर्णय घ्या आणि पटकन बॅच लावा. वेळ सकाळी 8:30 वाजता. जर तुम्हाला गणिताचे डेमो वगैरे लेक्चर पाहायचे असतील, तुम्ही दूर राहत असाल तर युट्यूब चॅनलवर आपले बघा 1-2 युट्यूब चॅनल आहेत, तर दुसऱ्याही युट्यूब चॅनलवर गणिताचे बरेचसे व्हिडिओ आहे आणि या युट्यूब चॅनलवरही तुम्हाला गणिताचे व्हिडिओ पाहायला भेटतील. त्या व्हिडिओ युट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बघा, पत्ता काय आहे, तर बिडवईनगर, इठावा वाड, पुसद हा आपला पत्ता आहे. तुम्हाला काय करायचं बघा, या नंबरवर संपर्क साधायचा, 90 11 37 38 82 या नंबरवर तुम्ही येऊ शकता. ओके, चला तर मग कॉल करा आणि लवकरात लवकर आपली ऍडमिशन बुक करायची आहे तुम्हाला. समोर आपण काही प्रश्न बघणार आहोत. बघा, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. 26वा प्रश्न काय म्हटलेला आहे, विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत. गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. बाकीही प्रकार पडतात. आता गुण मध्ये काय काय येते, तर चव येते, रंग येते, आकार येते, स्वभाव येते. ह्या सर्व गोष्टी कशात येतात, गुण मध्ये येते. संख्या विशेषण मध्ये विविध प्रकार बी पडतात, त्याची डिटेलमध्ये आपण नंतर पाहू. संख्या विशेषण म्हणजे बघा, अर्धा किलो, अर्धा पाव, 4ही दिशा, अशा पद्धतीने आपण ह्या संख्या दाखवू शकतो. 5वा बंगला हे दाखवू शकतो. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय होते, तर बघा, सर्वनामापासून बनणाऱ्या विशेषणाला आपण सार्वनामिक विशेषण म्हणत असतो. जसं की तुमचा मुलगा कुठं आहे, जर मी म्हटलं असं तुमचा मुलगा कुठं आहे, तर हे तुमचा काय झाला, विशेषणच झाला, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, काळा घोडा, या वाक्यातील काळा हे कोणते विशेषण आहे, तर हे गुण विशेषण आहे. आता बघा, इथं लक्षात घ्या, घोडा हे विशेष्य राहते, विशेष्य नेहमी काय राहते, नाम राहते, आणि हे काय राहते, काळा विशेषण.
हे लक्षात ठेवायचं. विशेषण आणि विशेष्यता स्वरूपाचा त्याचा काय राहतो तर संबंध असतो. त्याला काय म्हणणार आपण तर बघा विशेषण आणि विशेष्य स्वरूपाचा बदल राहते. कर्मधारय समास आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा 10 मुली यातील 10 हे कोणते विशेषण आहे तर हे संख्यावाचक विशेषण आहे. त्याच्यानंतर 29वा प्रश्न 5ही मैत्रीण यातील 5ही कोणते विशेषण आहे तर याला आपण साकल्यवाचक म्हणत असतो. ज्यावेळेस आपण सर्वांचीच गोष्ट करत असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार साकल्यवाचक विशेषण म्हणणार. त्यानंतर बघा द्विगुणित आनंद यातील द्विगुणित हे कोणते विशेषण आहे तर याला आपण काय म्हणणार आवृत्तीवाचक विशेषण. द्विगुणित चौपट चौपदरी हे काय येईल आवृत्ती येईल. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. हा प्रश्न खूप वेळेस तुम्हाला विचारलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. येत्या 11 ते 12 जुलैपर्यंत आपण सर्व काही मराठीचं चॅप्टर क्लिअर करून घेणार आहोत एकदम स्पीडमध्ये. तर चॅनलशी जोडून राहा मित्रांनो, कारण तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करू नका. याच पद्धतीने आता पटापट आपल्याला काय करायचे रिव्हिजन करायची आहे महत्वाच्या प्रश्नावर. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.